application of thallium metal in organic synthesis. Then start with the introductory part of thallium metal. Here is your periodic table which contains metal and non-metals. Here thallium is a metal and which belonging in yes the lanthanide series. जिथे lanthanide series मध्ये जी F ऑर्बिटल येतात lanthanide series मधला नाहीये पण जिथे हा दाखवला स्टार हा lanthanide series असतो आणि डबल स्टार हा actinide series असतो पण त्या सिरीजच्या मधलाच आहे thallium. The atomic number is 81 and mass number is 204. Oxidation state is +1 and +3. म्हणजे हा थॅलियम मेटल जो आहे हा एखाद्या लिगँड वरती एक बॉन्ड तर तयार करेल किंवा 3 बॉन्ड तयार करेल त्याची व्हॅलेन्सी. ठीक आहे, त्याच्यावरती तो स्टेबल असणार आहे. आता जाऊया आपण थॅलियम कडे. येस, थॅलियम नायट्राइट इज अ सॉल्ट आणि आपला आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये हा सॉल्ट वापरून त्याचं ऑक्सिडेशन करणार आहे. राईट, थॅलियम 3 नायट्रेट. थॅलियम 3+3 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर हा जो नायट्रेट आहे 3 युनिट त्याच्यावरती कम्पेअर करून तो बनलेला आहे आणि त्याला आपण म्हणायचं आहे थॅलिक नायट्रेट इन जनरल. Then thallium nitrate, also called thallic nitrate, is a thallium compound. The chemical formula is thallium Tl bracket NO3 thrice. It is normally found as trihydrate. याच्यावरती 3H2 molecule असा salt असतो thrice H2. It is a colorless and highly toxic solid. It is strong oxidizing agent and useful in various organic synthesis. कलरलेस आहे. यस, थॅलियम नायट्रेट कसं आहे कलरलेस आहे, हायली टॉक्सिक आहे आणि हा आपण ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करतो. देन हाय thallium nitrate is done the role of oxidation or how it can be acts as oxidizing agent in various reaction which involve functional group like alkene and alkyne. The very first we will study the role of thallium nitrate. Thallium nitrate is a selective and versatile oxidizing agent, generally accompanied by the reduction of thallium 3 to thallium 1. The thallium 3 to thallium 1 conversion is energetically favorable because of the reduction potential of this half cell reaction is positive and high. आता आपण बघूया थॅलियम नायट्राइड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कसा रोल बिहेव करेल किंवा कसा ऍक्ट. बेसिकली थॅलियम नायट्रेट कसं आहे सिलेक्टिव्ह अँड व्हर्साटाइल ऑक्सिडायझिंग एजंट. आता हा जो थॅलियम नायट्रेट आहे कुठं ऑक्सिडायझिंग एजंट करतो सिलेक्टिव्हली तर ते मी पुढे सांगत जाणार आहे. मग थॅलियम नायट्राइड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे काय की थॅलियम नायट्रेटचं रिडक्शन झालं तर तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार. मग कसं रिडक्शन होणार आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे त्याची थॅलियम +3 आणि थॅलियम +1 ला जातो तेव्हा त्याच्यात रिडक्शन होतं तेव्हा तो रिएक्टंटचं काय करतो ऑक्सिडेशन करतो. आणि थॅलियम 3 टू थॅलियम 1 कन्व्हर्जन हे एनर्जेटिकली फेवरेबल आहे. का तर त्याचं आपण हाफ सेल रिएक्शन बघूया. आता हाफ सेल रिएक्शन मला वाटतं बीसीटी वाले मी शिकवलं ईएमएफ टॉपिक मध्ये. थॅलियम +3 +2 इलेक्ट्रॉन मायनस 8 इट गिव्स थॅलियम +1 ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर. The EMF of the cell reaction is 1.21 electron volt and this is very high. Hence, the half cell reaction is positive, energetically favorable. So that thallium nitrate we can use as oxidizing agent. आता बघूया the role of thallium nitrate, the nature of thallium nitrate. Thallium nitrate is electrophilic in character. याचा अर्थ काय इलेक्ट्रोफिलिक थॅलियम नायट्रेट इलेक्ट्रोफिलिक इन कॅरेक्टर म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे इलेक्ट्रोफिलिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. राईट, म्हणजे ह्याच्यावरती तुमचा जो रिएक्टंट असणार आहे तो थॅलियम नायट्रेट वरती अटॅक करणार. हे पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. थॅलियम नायट्रेट इज इलेक्ट्रोफिलिक इन कॅरेक्टर देअरफॉर इट रिएक्ट्स विथ अल्कीन अँड अल्काइन टू गिव्ह ऍडिशन. बेसिकली थॅलियम नायट्रेट जो आहे तो इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर आहे. राईट, इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर असल्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती कीटोनची रिएक्शन आपण करू शकत नाही कारण की कीटोन सुद्धा मोर इलेक्ट्रोफिलिक आहे. अल्किन अल्काइन सुद्धा इलेक्ट्रोफिलिक आहे पण त्याचे जर असे इलेक्ट्रोफिलिक कसे कमी आहे त्यामुळे तो काही वेळेला काय होतील
त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोफाईल जर आला कॉन्टॅक्ट मध्ये तर त्याच्यावरती ते काय होतील, इट ऍक्सेस न्यूक्लिओफाईल. त्यामुळे न्यूक्लिओफाईलची रिएक्शन इलेक्ट्रोफाईल वरती झाल्यानंतर आपल्याला जो मिळणारा प्रोडक्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे ऍडिशन. ओके, दिस रिएक्शन इज यूज फॉर द ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन अँड अल्काइन. त्यामुळे थॅलियम नायट्रेट वी कॅन यूज द ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन अँड अल्काइन. The effectiveness of this reagent is in the oxidation is due to high reduction potential and weakness of carbon metal bond, which easily cleave heterolytically to form carbocation intermediate. आता इथं जो आहे रिएजंट ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बन आणि मेटल जो बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि थॅलियम मधला जो बॉन्ड आहे तो अगदी वीक बॉन्ड आहे. त्यामुळे आपण इझिली तो ब्रेक करू शकतो. तो कार्बन आणि मेटल थॅलियम मेटलचा जो काही बॉन्ड आहे तो एनर्जी किती आहे 105 to 125 किलोजूल पर मोल. त्यामुळे अशा प्रकारचा बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो हेटेरोलायटिकली. आणि होमोलायटिकली ब्रेक केलं तर काय तयार होतात, फ्री रेडिकल तयार होतात. पण हेटेरोलायटिकली ब्रेक केल्यानंतर काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन, त्याला आपण काय म्हणतो कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. हा कार्बोकॅटायन इंटरमिडिएट जो आहे काय करतो, पुढे कोणता आपल्या न्यूक्लिओफाईलचे अटॅक होऊन जो आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट आहे तो आपण मिळवू शकतो. फर्दरमोर नायट्रेट आयन इज नॉट व्हेरी गुड न्यूक्लिओफाईल, सो द सॉल्व्हंट मे पार्टिसिपेट सिलेक्टिव्हली ऍज न्यूक्लिओफाईल इन दिस रिएक्शन. आता ह्याच्यामध्ये कार्बोकॅटायन जनरेट होताना किंवा थॅलियम नायट्रेट वरती अटॅक करताना आपल्यातनं थॅलियम पासून नायट्रेट आयन बाहेर पडतो आणि हा नायट्रेट आयन जो आहे हा बॅड न्यूक्लिओफाईल. त्यामुळे सॉल्व्हंट जो घेत आहे त्याचा रोल महत्वाचा आहे आणि सॉल्व्हंट नुसार जे सॉल्व्हंट घेत आहे ते न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट होतील आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल. हा जो बेसिक पार्ट आहे या स्लाइड मध्ये हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही व्यवस्थित 4-5 वेळा वाचा नोट्स लिहिताना. त्यामुळे तुम्हाला पुढच्या सगळ्या रिएक्शन करण्या अगोदर शिकण्या अगोदर समजून जातील. बघा, सिंथेटिक ऍप्लिकेशन. द व्हेरी फर्स्ट इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. आता आपण अल्किनचं ऑक्सिडेशन करूया. काय होतं तर बघूया, थॅलियम नायट्रेट रिएक्ट्स विथ अल्किन इन मिथॅनॉल सोल्युशन. काय केलंय मी इथं, थॅलियम नायट्रेट जो आहे तो मिथॅनॉल मध्ये घेतलाय. का तर मी पुढे सांगणार आहे. टू गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड और 1,2 ग्लायकॉल डायमिथिल इथर. फॉर्मेशन ऑफ 1,2 ग्लायकॉल डायमिथिल इथर टेक्स प्लेस एज फॉलोज. आता बघा, थॅलियम नायट्रेटची रिएक्शन आपण अल्किन वरती करणार आहे आणि इथे मी सॉल्व्हंट घेतलोय मिथॅनॉल. सुरुवातीला मागच्या स्लाइड मध्ये मी काय म्हटलं, ह्याच्यामध्ये जो ONO2 मायनस जो निघून जातो तो बॅड न्यूक्लिओफाईल आहे, म्हणजे तो न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक करत नाही. त्यामुळे सॉल्व्हंट जो असतो तो अटॅक करतो ऍज न्यूक्लिओफाईल. इथे मी घेतलाय कोण, मिथॅनॉल. म्हणजे मिथॅनॉल आता काय असणार आहे, मे बी न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक होणार आहे आणि त्यापासून आपल्याला काही वेळेला कार्बोनिल तर मिळेल किंवा काही वेळेला आपल्याला 1,2 ग्लायकॉल डायमिथिल इथर अशा प्रकारे प्रोडक्ट मिळेल. बघूया कसं मिळतो. इथे एक सिम्पलेस्ट रिएक्शन आहे, R बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, म्हणजे हा आहे अल्किन. तुमचा रिएजंट थॅलियम ONO2 थ्राइस, म्हणजे कोणता, थॅलियम नायट्रेट. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3. +3. त्यामुळे थॅलियम नायट्रेटची ह्याच्यावरती किती बॉन्ड तयार आहेत, ONO2 वरती 3 बॉन्ड तयार आहेत. इथं थ्राइस आहे. ओके, थॅलियम नायट्रेटचं कॅरेक्टर कसं आहे, इलेक्ट्रोफाईल, म्हणजे हे थॅलियम वरती पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पण पॉझिटिव्ह चार्ज, हा पण इलेक्ट्रोफाईलच आहे, पण हा इलेक्ट्रोफाईल पेक्षा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल हा आहे. त्यामुळे हा काय होईल, आता थोडासा न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक करेल, न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट. त्यामुळे CH2 मधला जो डबल बॉन्ड आहे त्यातला CH2 जो आहे तो थॅलियम वरती अटॅक करेल आणि CH वरती काय तयार होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. आता तुम्ही म्हणाल हा CH इथं अटॅक करून CH वरती का पॉझिटिव्ह चार्ज होत नाही रिव्हर्स, तर तुम्ही जर बघितलात कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी, तर CH2+ आणि CH+ ह्यापैकी हा आहे सेकंडरी आणि हा असता प्रायमरी. सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन, हेच असं फॉर्म होणार नाही. त्यामुळे CH+ तयार होईल इथं आणि CH2 काय करेल, थॅलियम वरती अटॅक करेल. थॅलियम वरती अटॅक केल्यावरती थॅलियमचे बॉन्ड होणार 4. त्यामुळे त्याला काय होईल, ह्यातला एक
ONO2 जो ग्रुप आहे तो निघून जाईल. बघा RCH प्लस बॉन्ड CH2 बॉन्ड थॅलियम ONO2 ट्वाइस प्लस O मायनस N डबल बॉन्ड O म्हणजे आता इथं काय तयार झाला NO2 जो ग्रुप होता तो निघून गेला. लक्षात. मग आता प्रश्न पडला असेल तुम्हाला काय की हा जो बॉन्ड निघून गेलाय हा कसा आहे न्यूक्लियोफाइल आहे का हा यस न्यूक्लियोफाइल नाही आहे हा बॅड न्यूक्लियोफाइल आहे हा पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करणार नाही. आता कोण मी म्हटलं मगाच्या स्लाइड प्रमाणे मी म्हणणार आहे आता सॉल्व्हंट न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार आहे आणि मी इथं घेतलंय कोण मिथेनॉल. त्यामुळे ऑक्सिजनचे लोन पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती अटॅक करेल आणि मला अशा प्रकारे RCHOCH3 बॉन्ड CH2 थॅलियम ONO2 ट्वाइस हा मला ग्रुप मिळेल. आता मगाशी मी म्हटलं काय की कार्बन आणि थॅलियम मधला जो बॉन्ड आहे तो वीक बॉन्ड आहे. तो ब्रेक करण्यासाठी एनर्जी अगदी कमी लागते 105 किलो जूल पर मोल एक्सेट्रा. त्यामुळे second one mole of methanol again react with this carbon and carbon thallium bond will break down. Then we got yes 1,2 diol. जर इथं OH असेल तर आपण त्याला काय म्हणतो 1,2 diol. Similarly 1,2 glycol dimethyl ether. अशा प्रकारे आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला कधी मिथेनॉल असताना ऑक्सिडेशन ऑफ नेक्स्ट वन रिएक्शन बघा येस This is styrene C6H5CH डबल बॉन्ड CH2 हा आहे स्टायरीन. स्टायरीन म्हणजे काय एक पॉलिमर आहे. स्टायरीन फॉर्म्स 1,2 डायमिथॉक्सी डेरिव्हेटिव्ह when treated with thallium nitrate in methanol. बघा C6H5CH डबल बॉन्ड CH2 थॅलियम ONO2 थॅलियम ONO थ्राइस NO2 थ्राइस त्याच्यानंतर मिथेनॉल. मग सारखीच रिएक्शन हा CH2 थॅलियम वरती अटॅक करेल आणि ONO2 ग्रुप एक निघून जाईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल त्या पॉझिटिव्ह चार्ज वरती मिथेनॉल अटॅक करेल राईट. त्याच्यानंतर दुसरा मिथेनॉलचा युनिट ह्या CH2 वरती अटॅक करेल हा थॅलियम ONO2 ट्वाइस सुद्धा निघून जाईल आणि मला अशा प्रकारे काय मिळाला ह्या CH ला OCH3 त्या CH2 ला OCH. आता थोडस महत्वाचं बोलू. इफ वी रिप्लेस मिथेनॉल विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड then the reaction takes place the formation of aldehyde. जेव्हा मगाचाच प्रोडक्ट आहे मगाचाच रिएक्टंट सॉरी मगाचाच रिएक्टंट कोणता स्टायरीन मगाचाच रिएजंट थॅलियम नायट्रेट. फरक काय की मी मिथेनॉलच्या ठिकाणी जर मी डायल्यूट नायट्रिक ऍसिड घेतलं तर मला प्रोडक्ट मिळतो काय तर मला प्रोडक्ट मिळतो अल्डिहाइड. कसा मिळतो अल्डिहाइड हे आता आपण बघूया. बघा C6H5CH डबल बॉन्ड CH2 थॅलियम नायट्रेट H प्लस H2 म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस किंवा डायल्यूट HNO3 इथं घेतले राईट. तर मला प्रोडक्ट कोणता मिळालाय C6H5CH2CHO हा काय आहे अल्डिहाइड. CH3CHO असतं तर आपण त्याला काय म्हणतो ऍसिटाल्डिहाइड बरोबर. आता आपण काय केलं त्याला एक अरिल ग्रुप जोडलाय म्हणून अरिल ऍसिटाल्डिहाइड C6H5. आता आपण बघूया त्याची मेकॅनिझम कशी होती. पहिल्यांदा आपला स्टायरीन C6H5CH डबल बॉन्ड CH2 थॅलियम नायट्रेट डायल्यूट HNO3 H2 आहे तो पाण्यात HNO3 टाकल्यामुळे तो वीक झालेला आहे त्यामुळे तुम्हाला म्हणायचं काय डायल्यूट नायट्रिक ऍसिड. सगळ्यात पहिला काय होईल हा CH2 थॅलियम वरती अटॅक करेल आणि एक ONO2 ग्रुप निघून जाईल. ONO2 ग्रुप निघून जाईल. मग पॉझिटिव्ह चार्ज इथं तयार होईल. ओके पॉझिटिव्ह तयार झाल्यानंतर वॉटर मध्ये काय असतो H प्लस आणि OH मायनस. आता H प्लस सगळ्या पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करणार नाही राहणार कोण अटॅक करणार तर OH मायनस. हा OH मायनस ह्या C वरती म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे त्याच्यावरती अटॅक करेल आणि मला अशा प्रकारे ग्रुप तयार होईल. मग दुसऱ्या रिएक्शन मध्ये दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं हा OH ग्रुप एनॉलचा कन्व्हर्जन कीटोन मध्ये करंट जेव्हा बघेल तेव्हा दोन ग्रुप्स आहेत एक फिनिल ग्रुप आहे आणि एक CH2 ग्रुप आहे. त्यातला जो आरिल ग्रुप असतो तो काय होतो मायग्रेट होतो CH2 कडे आणि CH2 कडे मायग्रेट झाल्यामुळे CH2 आणि थॅलियम मधला बॉन्ड हा वीक बॉन्ड आहे तो निघून जाईल आणि मला काय मिळेल
C6H5CH2CH2 अशा प्रकारे मला काय मिळेल अरिल ऍसिटाल्डिहाइड. अशा प्रकारे काय मिळेल मला अरिल ऍसिटाल्डिहाइड मिळेल. कधी जेव्हा मी नायट्रिक ऍसिड घेतो आणि जर मी मिथेनॉल घेतलं तर काय मिळेल तर मला हा प्रोडक्ट मिळेल. हे दोन्ही रिएक्शन लक्षात ठेवा. आता बघा सेमच मगाचं स्टायरीन आहे पण आता इथं स्टायरीन पासून मला कीटोन मिळतो. मगाशी पहिल्यांदा स्टायरीन घेतलं त्याच्यावरती मिथेनॉल टाकलं तर मला मिळाला प्रोडक्ट काय S1,2 ग्लायकॉल टाईप मिळाला, डायमिथिल इथर मिळाला. मग मी मिथेनॉलला रिप्लेस केलं नायट्रिक ऍसिडनं तर मला मिळाला अल्डिहाइड. पण आता सेमच आहे स्टायरीन पण मी इथं घेणार आहे कॅटालिटिक अमाऊंट ऑफ पॅलाडियम क्लोराइड इन सोडियम ऍसिटेट. तर मला मिळतो प्रोडक्ट कोणता कीटोन. कसा मिळतो तर आपण आता इथं रिएक्शन बघूया. C6H5CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे स्टायरीन आहे. त्याच्यानंतर थॅलियम नायट्रेट आणि मिथेनॉल आहे. काय झालं मग हा CH2 थॅलियमवरती अटॅक करेल आणि एक ONO2 ग्रुप निघून जाईल. शिल्लक काय राहील आता C6H5CH पॉझिटिव्ह CH2 थॅलियम ONO2 ट्वाइस. आता ह्या CH पॉझिटिव्ह चार्ज वरती हा मिथेनॉल अटॅक करेल OCH3 आणि मला हा बॅलन्स मिळेल. आता मी घेतलाय कोण पॅलाडियम क्लोराइड. हा CH2 ह्या पॅलाडियम वरती अटॅक करेल आणि Cl निघून जाईल. अशा प्रकारे हा थॅलियमचा बॉन्ड ब्रेक होऊन हा निघून जाईल आणि हा निघून गेला तर मला काय मिळालं C6H5CH OCH3 CH2 पॅलाडियम Cl. मग इथं काय होतं 1,2 हायड्राइड शिफ्ट होतो. हा H ह्या CH2 कडे शिफ्ट होतो त्यामुळे कार्बन आणि पॅलाडियम मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि मला मिळतो काय C6H5 OCH3 कार्बन पॉझिटिव्ह चार्ज बॉन्ड CH3. मग परत सॉल्व्हंट आहे मिथेनॉल OCH3 अटॅक करून मला हा मिळेल कीटोन. याला नाव काय म्हणतो आपण कीटोन. प्रोटेक्शन ऑफ कीटोन तर आपलं कीटोन मिळेल. आणि ह्याचं डिप्रोटेक्ट केलं तर मला काय मिळेल OCH3 कन्व्हर्जन कशामध्ये होईल कार्बोनिल मध्ये होईल आणि मला मिळाला काय ऍसिटोफिनोन C6H5 C डबल बॉन्ड O CH3 याचं नाव आहे ऍसिटोफिनोन. आता इथं बघा ऑक्सिडेशन ऑफ सायक्लो अल्किन. आता आतापर्यंत जे एक्झाम्पल्स बघितलो हे सिंपल अल्किन होते राईट. ह्याच्यामध्ये आपण जनरल एक्झाम्पल घेतलं अल्किनचं आणि आपल्याला 1,2 ग्लायकॉल डायमिथिल इथर मिळालं. आता इथं 3 केसेस मिळाल्या. आरच्या ठिकाणी मी C6H5 म्हणजे टाइम सेम ठेवला. एकदा मिथेनॉल घेतला तर मला सेम मिळाला. नायट्रिक ऍसिड घेतलं तर मला अल्डिहाइड मिळाला. पण इथं मिथेनॉल घेऊन त्याच्यावरती पॅलाडियम क्लोराइड घेतलं तर मला कीटोन मिळाला. हे 3 रिएक्शन आपण असायक्लिक अल्किन मधून बघितलं. आता आपण बघूया सायक्लिक अल्किन घेतलं तर काय होतं. सायक्लिक अल्किन घेतलं तर रिंग कॉन्ट्रॅक्शन होतं. रिंग कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय 6 मेंबर रिंग असेल तर त्यापासून मला प्रोडक्ट मध्ये 5 मेंबर रिंग मिळेल किंवा 7 मेंबर रिंग असेल तर प्रोडक्ट मध्ये मला काय मिळेल 6 मेंबर रिंग मिळेल. कसं मिळेल तर आपण त्याची मेकॅनिझम आणि काय होतं ते आपण बघत जाऊ. सुरुवात करूया. 6 मेंबर रिंग आहे सायक्लोहेक्सिन थॅलियम नायट्रेट आणि सॉल्व्हंट कोणता आहे मिथेनॉल. आता हा सिमेट्रिकल आहे त्यामुळे कुठेही अटॅक केला तर काय फरक पडत नाहीये. समजा इथला कार्बन थॅलियम वरती अटॅक केला तर एक ONO2 ग्रुप निघून गेला आणि पॉझिटिव्ह चार्ज तयार कुठे झाला त्या कार्बन वरती. बघा आहे का याच्यामध्ये सेम. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ मिथेनॉल CH3OH ऑक्सिजनची लोन पेअर त्या पॉझिटिव्ह चार्ज कडे अटॅक करतील आणि मला काय मिळेल इथं OCH3 ग्रुप मिळेल. पण आता मी काय केलेलं आहे हा सायक्लोहेक्सेन जो आहे याचं मी चेअर कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. इथं OCH3 इथं थॅलियम ONO2. मग इथं काय होतं हा C2 आणि C3 मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो शिफ्ट होतो कुठे 1 कडे आणि थॅलियम ग्रुप निघून जातो. इथला 2 आणि 3 मधला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे 2 वरती तयार होईल काय पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं आपला थॅलियम ग्रुप निघून गेल्यामुळे 3 नंबरचा कार्बन 1 नंबरवरती अटॅक केल्यानंतर इथं बनले काय 5 मेंबर्ड रिंग आणि CH प्लस OCH3 कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यानंतर परत सॉल्व्हंट मिथेनॉलचा अटॅक होईल आणि मला इथं बनेल
ऍसिटल, मग याचा होता कीटल, आता हे ऍसिटल, आणि ह्या ऍसिटलचं डिप्रोटेक्शन केलं तर मला काय मिळेल, कार्बोनिल ग्रुप. आता बेसिकली मी काय म्हणू शकतो, कंपाऊंड जर अल्किन असेल तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट काय असू शकतो, अल्डिहाइड किंवा कीटोन. आता अल्डिहाइड आणि कीटोनला मी काय नाव देऊ शकतो, यस काय म्हणू शकतो त्याला, कार्बोनिल ग्रुप. कन्व्हर्जन ऑफ अल्किन इनटू दी कार्बोनिल ग्रुप. आणि दुसरा महत्वाचा रूल काय की काही वेळेला आपल्याला ऍसिटल सुद्धा देऊ शकतो आणि काही वेळेला कीटोन सुद्धा फॉर्म करू शकतो, आणि काही वेळेला आपल्याला 1,2 ग्लायकॉल अशा प्रकारे प्रोडक्ट्स आपल्याला अल्किन पासून मिळून जातील. आता पुढचा बघूया. सिमिलरली हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जरी असेल तरी सुद्धा आपल्याला रिंग कॉन्ट्रॅक्शन मिळेल आणि आपल्याला अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळेल. हा फ्युरेन आहे, CHOCH3OCH3, आणि ह्याचं जर आपण डिप्रोटेक्ट केलं याला तर आपल्याला काय मिळेल, फर्फ्युरियल टाइप डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथं CHO इथपर्यंत दाखवलं. आता पुढे जाऊया आपण, ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन. आता आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्किन बघितलं, त्याच्यामध्ये असायक्लिक अल्किन आणि सायक्लिक अल्किन बघितलं. असायक्लिक अल्किन असेल तर आपल्याला मिळतो काय, कार्बोनिल ग्रुप किंवा ऍसिटल कीटोन किंवा इथर टाइप डेरिव्हेटिव्ह. पण सायक्लिक असेल, सायक्लिक अल्किन असेल तर आपल्याला काय मिळतो, रिंग कॉन्ट्रॅक्शन मिळतो आणि पुढे काय असतो, अल्डिहाइड किंवा कीटोन. आता आपण बघूया ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन. When alkyne reacts with thallium nitrate, then the product formation takes place depends upon the structure of the reactor. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन, कार्बन अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याचं आपण ऑक्सिडेशन करताना जो प्रोडक्टचा जो नेचर आहे त्याच्यावरती, सॉरी रिएक्टंटचं नेचर आहे त्याच्यावरती प्रोडक्ट फॉर्म, कसा फॉर्म होतो ते आता आपण इथं बघूया. C6H5 बॉन्ड कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड C6H5, थॅलियम नायट्रेट, सॉल्व्हंट इज मिथेनॉल. तर हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं कन्व्हर्जन झालेलं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. ह्याचं नाव आहे बेन्झीन. म्हणजे दोन एरोमॅटिक कंपाऊंड किंवा अरिल कंपाऊंड जर अल्काइनला अटॅच असेल तर मला काय मिळेल, यस 1,2 डायकीटोन मिळेल, 1,2 डायकीटोन मिळेल. पण इथं अल्किल ग्रुप असतील, मिथिल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, बॉन्ड मिथिल, थॅलियम नायट्राइट, मिथेनॉल, तर मला प्रोडक्ट मिळतो काय, असिलॉइन. असिलॉइन म्हणजे काय, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन, त्याला आपण म्हणतो असिलॉइन. बरोबर आहे ना. रिएजंट सेम, फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे, पण हे जे फंक्शनल ग्रुपला अटॅच सबस्टिट्यूएंट जे आहे त्यानुसार आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे वेगवेगळा. जर प्रोडक्ट दोन अरिल असतील तर आपल्याला मिळतो 1,2 डायकीटोन, आणि दोन अल्किल असतील तर आपल्याला काय मिळतो, असिलॉइन. आता इथं बघूया अनदर वन एक्झाम्पल विच कंटेन्स अल्किल अरिल अल्काइन. आता बघा सिमिलरली हिअर काय आहे, C6H5 म्हणजे अरिल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, यस इथं आहे अल्किल. इथं काय होतं, तीन केसेस आहेत अल्काइन मध्ये. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अरिल असताना 1,2 डायकीटोन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असताना अल्किल असताना अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. पण एक अल्किल हा अल्किल आहे आणि हा अरिल आहे, अशा वेळेला मला मिळणारा प्रोडक्ट जो असतो तो इस्टर टाइप मिळतो. कसा मिळतो तर ह्याची इथं मेकॅनिझम दाखवली आहे. मागाचे जे काही हे जे आहे ह्याच्या मेकॅनिझम अवेलेबल नाही आहे, पण जनरली हा प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे, तर आता बघूया ह्याची मेकॅनिझम. C6H5 बॉन्ड C, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड C, CH3, थॅलियम नायट्रेट, मिथेनॉल. आता हा जो आहे इथला जो कार्बन आहे तो काय करेल, थॅलियमवरती अटॅक करेल, ONO2 ग्रुप निघून जाईल, पॉझिटिव्ह चार्ज इथं तयार होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आता इथं काय म्हणता येत नाही, इथं पण पॉझिटिव्ह चार्ज तयार केला, इथं पण पॉझिटिव्ह तयार झाला, मिळणारा प्रोडक्ट हा सेमच आहे, राईट. पण फरक काय बघा, इथला जो काही पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो तो अरोमॅटिक कंपाऊंड जो आहे C6H5 त्याने तो काय होईल, रेझोनन्स मध्ये येईल, त्यामुळे तो स्टेबल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. पण इथं फक्त मिथिल ग्रुप असल्यामुळे इथं तो स्टॅबिलिटी मिळणार नाही, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल, ह्याच ग्रुपवरती तयार होईल. ठीक आहे,
मग हा कार्बनवरती आता कोण अटॅक करेल, मिथेनॉल, CH3OH. अशा प्रकारे मला CH3O ग्रुप तयार झाला. शिल्लक काय करायला, C6H5 कार्बन, CH3O म्हणजे इतर ग्रुप तयार झाला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन CH3 आणि हा थॅलियम ONO2 ट्वाइस. आता काय होईल, सेकंड मोड ऑफ मिथेनॉल या कार्बनवरती अटॅक होईल. तर त्याच वेळेला हा जो फिनिल ग्रुप आहे हा 1-2 पोझिशन म्हणजे 1 कार्बन पासून सेकंड कार्बन वरती मायग्रेट होईल आणि अशा प्रकारे मायग्रेट झाल्यानंतर थॅलियम ग्रुप निघून जाईल आणि मला काय मिळेल आता, CH3O कार्बन कार्बन डबल बॉन्ड C6H5 CH3. आता पुढच्या स्टेप मध्ये मी काय करणार आहे, हायड्रोलायसिस केला की यातला CH3O ग्रुप जो आहे त्याचं कन्व्हर्जन होईल आता OH मध्ये आणि OH चं बॉन्ड इकडे आतमध्ये आल्यानंतर डबल बॉन्ड तयार होईल आणि कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज हा H अबस्ट्रॅक्ट करेल आणि मला काय मिळेल, यस C6H5 CH CH3 C डबल बॉन्ड O OCH3 म्हणजे काय मिळेल, यस मिथिल इस्टर मिळेल, मिथिल इस्टर कोणत्याही कंपाऊंड. आणि चौथी पॉसिबिलिटी आहे, जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर टर्मिनल असेल, टर्मिनल म्हणजे काय, त्या रिएक्टरचं नेचर सुरू होताना सुरुवातीला जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचं कन्व्हर्जन डिरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं, वेन थॅलियम नायट्रेट इज दी रिएजंट. दिस इज कोणताही असेल इथं टर्मिनल, इथं एन कोणताही तुम्ही अल्किल ग्रुप जोडा आणि इथं आपण कन्व्हर्जन मध्ये होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. थर्ड वन इज ऑक्सिडेशन ऑफ सायक्लोप्रोपेन. आता इथं सायक्लोप्रोपेन आहे, इथं अल्किन नाही किंवा अल्काइन नाही, पण सायक्लोप्रोपेन जेव्हा येईल तो सुद्धा रिएक्ट होतो. कसा रिएक्ट होतो तर आपण बघूया, C6H5CH CH2 हा आहे सायक्लोप्रोपेन. मग CH आणि CH2 मधला किंवा हा CH2 मधला बॉन्ड ब्रेक करा, काही फरक पडत नाही, पण CH2 मधला बॉन्ड ब्रेक होईल का, मला समजत असेल नाही होणार. का नाही होणार, तर CH2 मधला बॉन्ड ब्रेक झाला तर पॉझिटिव्ह चार्ज प्रायमरी वर तयार होईल आणि तो काय असतो, अनस्टेबल. दुसरी पॉसिबिलिटी काय, CH आणि CH2 मधला बॉन्ड ब्रेक केला तर CH आणि CH2 हा CH2 इथे अटॅक करेल आणि सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन, त्यामुळे CH आणि CH2 मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि हा स्टॅबिलाइज करायला कोण आहे, परत अरोमॅटिक कंपाऊंड आहे C6H5. C6H5 बॉन्ड CH प्लस बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 थॅलियम ONO2 ट्वाइस. मिथेनॉल अटॅक केलेल्या कार्बन वरती C6H5 CHOCH3 CH2 थॅलियम ONO2 ट्वाइस. परत सेकंड मॉलिक्यूल जो आहे मिथेनॉलचा तो अटॅक करेल, CH2 आणि थॅलियम मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मला मिळेल काय, 1 2 3 जवळपास 1-3 डायमिथॉक्सी अल्केन. दिसतो ना, 1 2 3 1-3 डायमिथॉक्सी, दिस इज युअर अल्केन. हा आपल्याला प्रोडक्ट मिळेल. आता आपण बघूया बायसायक्लिक कंपाऊंड वर. आता इथं जर बघितला तर इथे एक बायसायक्लिक कंपाऊंड आहे, यस C6H5 आणि इथं आपला आहे तो त्याला फ्यूज आहे, त्यामुळे आपण त्याचं नोमेनक्लेचर करताना कसं करतो, जो बायसायक्लो जो कंपाऊंड आहे तर हा ह्याच्यामध्ये 2 आणि ह्याच्यामध्ये 1 आणि 0 अशा प्रकारे हा अल्केन आहे, बायसायक्लो अल्केन. थॅलियम नायट्रेट वरती जेव्हा रिएक्ट होईल तेव्हा 2 पॉसिबिलिटी आहेत, कधी कधी हा बॉन्ड ब्रेक झाला तर मला एक वेगळा प्रोडक्ट मिळेल आणि कधी कधी हा 2 नंबरचा जो आहे तो बॉन्ड ब्रेक झाला तर मला वेगळा प्रोडक्ट मिळेल. 2 नंबरचा जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा काय होईल, तर रिंग जी आहे ती इन्क्रीज होईल, रिंग साइज इन्क्रीज होईल. हा 6 मेंबर होता तेव्हा आता काय होईल, 7 मेंबर होईल. आता बघूया कसं होईल. समजा आता कन्सिडर करूया 1 नंबरचा बॉन्ड ब्रेक झाला, 1 नंबरचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ह्या पोझिशन वरती काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज आणि तो कोण अटॅक करेल, OCH3 आणि इथं जो आहे CH2 त्याला अटॅच कोण असणार आहे, थॅलियम ONO2 ट्वाइस आणि पुढच्या स्टेप मध्ये परत CH3OH ह्या कार्बनला अटॅक करेल आणि तो निघून जाईल आणि अशा प्रकारे मला हा प्रोडक्ट. आता समजा 2 नंबरचा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होईल, 2 नंबरचा बॉन्ड ब्रेक झाला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं OCH3O. पुढच्या स्टेप मध्ये इथं थॅलियम नायट्रेट अटॅक होईल आणि थॅलियम नायट्रेटच्या ठिकाणी परत काय होईल, अटॅक OCH3, त्यामुळे मला मिळेल काय, 1 मेंबर रिंग वाढलेली दिसेल, 6 मेंबरचं कन्वर्जन आता 7 मेंबर मध्ये. त्याच्यानंतर लास्ट रिएक्शन
इज ऑक्सिडेशन ऑफ कीटोन. जर आपण ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक मिथिल कीटोन जर आपण थॅलियम नायट्रेट वरती रिएक्ट केलो इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोनायट्राइल. ऍसिटोनायट्राइल म्हणजे काय? मिथिल सायनाइड CH3CN, त्याला आपण म्हणतो ऍसिटोनायट्राइल. तर आपल्याला मिळतो प्रोडक्ट काय? अल्फा नायट्रो कीटोन. जर आपण थॅलियम नायट्रेट इन प्रेझेन्स ऑफ मिथिल सायनाइड किंवा मिथिल सायनाइडचं दुसरं नाव आहे ऍसिटोनायट्राइल केलं तर मला काय मिळतो? C6H5C डबल बॉन्ड O CH2ONO2 ग्रुप. पण इथं आपल्याला कीटोन असताना इथं फिनिल ग्रुप मध्ये C6H5 घेऊन चालत नाही. तर मला एक पॉसिबल कसं पाहिजे? तर मला अरोमॅटिक आणि इथं पाहिजे मिथिल पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं मिथिल कीटोन, तरच मला मिळेल हा प्रोडक्ट. त्याची मेकॅनिझम दिस इज युअर C6H5C डबल बॉन्ड O CH3, त्याचा एनॉड फॉर्म C6H5COH डबल बॉन्ड CH2. O मायनस आतमध्ये येताना CH2 चा अटॅक थॅलियम वरती, एक ONO2 ग्रुप निघून जाईल. C6H5 बॉन्ड C डबल बॉन्ड OH बॉन्ड CH2 बॉन्ड थॅलियम ONO2 ट्वाइस. त्याच्यानंतर काय होईल? हा जो हायड्रोजन आहे हा NO2 ग्रुप जो निघून गेला होता तो हायड्रोजन रिव्हर्स कॅप्चर करेल आणि मला इथं कार्बोनिल ग्रुप मिळेल. म्हणजे समजा C6H5C डबल बॉन्ड O CH2 बॉन्ड थॅलियम. आता थॅलियम मध्ये काय आहे? एक नायट्रो ग्रुप जो आहे ONO2 O मायनस, तर O मायनस डबल बॉन्ड फॉर्म करेल नायट्रोजन वरती, त्यामुळे इथला O मायनस तयार होईल आणि हा O मायनस त्या CH2 वरती अटॅक करेल, त्यामुळे CH2 आणि थॅलियम मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्याला स्टॅबिलिटी करायला हा इथला बॉन्ड निघून जाईल आणि थॅलियम ONO2 फक्त शिल्लक, म्हणजे थॅलियम +1 स्टील. पण मला मिळालेला प्रोडक्ट काय आहे? हा O मायनस इथं अटॅक केला म्हणजे CH2 वरती O आणि त्याच्यानंतर हा नायट्रोजन इथला डबल बॉन्ड आणि हा इथला बॉन्ड गेला तर इथला O मायनस. अशा प्रकारे मला काय मिळाला? यस, कीटोनचं कन्व्हर्जन मला मिळालं काय? अल्फा नायट्रो कीटोन. दिस इज दी रिएक्शन. इथं आपला ऑर्गॅनोथॅलियम रिएजंट संपतो. आता शिल्लक राहिला चौथा, ऍप्लिकेशन ऑफ सिलिकॉन इन ऑर्गॅनिक सिंथेसिस. पण हे आपण बघायचं कधी? उद्याच्या लेक्चर. आजच्या जे लेक्चर झालेलं आहे याच्या मी नोट्स काय